नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पहिल्यांदा मराठीचं आपली ही प्रश्नपत्रिका ह्याच्यामधलं मंथनचे 2026 तर ह्याच्यामधले आपण मराठीचा एक पाठ बनवलेला आहे। तो जर बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो एकदा नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा। आता परीक्षा झाली असेल तरी पण भरपूर मुलं मंथनला बसलेले आहेत, तेच आता स्कॉलरशिपला पण बसलेत आणि त्याचा दोन्हींचा सिलेबस सेम असल्यामुळे तुम्हाला ह्याचा पण अभ्यास करणं इतकं महत्त्वाचं आहे की परत तुम्हाला परीक्षेला कसे प्रश्न येतात आणि तिथं आपल्या काय चुका होऊ शकतात, ते चुका जर टाळायच्या असतील आणि तुमचे जर मार्क वाढवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पण याचा फायदा होईल। सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, तर काय प्रश्न दिलेला आहे, त्रिकोण ओळखायचे। तर बघा हा एक त्रिकोण आहे, हा छोटा हा 2 झाले, हा 2 इंचा मिळून हा एक 3 झाले, परत हा एक 4 झाला, हा एक 5 झाला। ह्याच्यामध्ये म्हणजे किती त्रिकोण बनतायत, तर 5च त्रिकोण बनतायत। म्हणजे याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 5। 55,555 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये आणि जर देवनागरी म्हणले असेल तर मराठीमध्ये असतात। तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणलेलं आहे 55,555 55,555 याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल। एका आयताकृती बागेची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचे आहे, तर एकूण किती मीटर तार लागेल। म्हणजे समजा ही एक बाग आहे अशा आयताकृतीची आणि इथं तार आपण मध्ये लावत असतो का नाही, तर अशी कडाला लावत असतो आणि तुम्हाला माहिती आहे की जर ह्या कडेची बाजू जर काढायची असेल, लांबी काढायची असेल तर आपल्याला परिमिती काढावं लागते आणि हे मधलं जर काढायचं असेल तर ह्याला एरिया किंवा ह्याला क्षेत्रफळ म्हणतो, तर हे क्षेत्रफळ काढावं लागते। मग आता परिमिती काढायची तर तुम्हाला माहिती पाहिजे की आयताच्या परिमितीचं सूत्र काय येते आणि त्याला किती पदरी घालायचं, बघा 5 पदरी घालायचं। मग अगोदर काय करू आपण, आयताची परिमिती काढू। मग आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी। मग 2 लांबी किती आहे 20 दिलेली आहे अधिक रुंदी 10 दिलेली आहे। मग 2 गुणिले ह्याच्यामध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारच असतं, 20 आणि 20 अधिक 10 30, 30 दोन्ही 60 म्हणजे जे परिमिती किती आली 60 आली। पण याला किती पदरी घालायचं आहे, 5 पदरी कुंपण घालायचं आहे। ही फक्त एक पदराची झाली म्हणजे अशी, ह्याला 5 पदरी घालायचं म्हणलं का एकावरून अनेक काढायची असली किंमत काय ह्याला गुणिले 60 गुणिले 5 करायचं। मग 5 पदरी घालायचं म्हणून आपण 5 केलेलं आहे, तर 5 0 0 6 5 30 म्हणून याचं उत्तर काय येईल 30। आणि एकक बघा इथं मीटर दिलेलं आहे म्हणून आपण पण इथं मीटर घेणार आहोत, म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3 येईल। खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही म्हणले। मग आपण पर्यायावरून जाऊ, पहिला पर्याय सोडू आपण। पहिला बघा इथं काय आहे 50 वजा 5 गुणिले 10 अधिक 0। आता हे 50ला 50 तसंच ठेवू, 5 गुणिले 10 50 येईल अधिक 0, 50मधून 50 गेले 0 आणि 0 अधिक 0 याचं उत्तर किती आलं 0। मग कशाचे 50 येणार नाही म्हणले, 1 नंबरचंच आलं नाही म्हणून आपण ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी एकूण किती संख्या आहेत, बघा हे तुम्हाला पाठच पाहिजे की 1 अंकी संख्या किती आहेत, 1 अंकी संख्या 9 आहेत, 2 अंकी संख्या 90 आहेत, जर 3 अंकी विचारलं तर 900 आहेत। हा तुम्ही एवढे पण पाठ केला तर तुम्हाला बास आहेत आणि कधी नंतर ह्याच्यावर प्रश्न आला तर चुकू नाही द्यायचा आहे, तुम्ही लिहून घ्या एका साईडला। त्याच्यानंतर ह्याचं उत्तर काय येईल मग 90 येईल। म्हणजे 10 पासून ते 99 पर्यंतच्या संख्या मोजायच्यात आपल्याला, अशा 90 येतात। 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील। आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता की तुम्हाला कॅलेंडर कसं बनवायचं, तर एकदा मी सांगते ह्याच्यात आणखी। 26 जानेवारी 2026 बघा आता इथं कॅलेंडर कसं बनवायचं, जानेवारी महिना कितीचा असतो 31 तारखेचा असतो। मग आता 26 जानेवारीला कोणता होता सोमवार, म्हणजे हा बघा हा रविवार, हा सोम मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी। मग आता बघा ह्याच्यामध्ये 26 तारखेचा दिलेला आहे सोमवार, म्हणजे जर 26 तारखेला सोमवार असेल तर 26च्या अगोदर 7 वजा करायचे, 19 तारखेला सोमवार असेल ह्याच्यामधून 7 वजा करायचे तर 12 येईल, त्याच्यामधून 7 वजा केले 5 येईल, म्हणजे इथं 5 आल्यानंतर इथं 4
3 2 1 आणि नंतर इथं 26 27 28 29 30 आणि 31. हे बघा 1 2 3 4 5 म्हणजे कोणते कोणते वार 5 वेळा आले तर म्हणजे इथं 1च्या नंतर बघा 5 6 7 आणि इथं 8 येईल. 12च्या नंतर 13 14 इथं 15 येईल. 19च्या नंतर म्हणजे जे 7 ॲड केलं का आपण होतंय 5 वेळेस आलं का नाही 1 2 3 4 5. आता बघा इथं 9 10 तर 16 17 23 आणि 24. मग तुम्हाला हे पाठ नसतं मुलांना आणि परीक्षेमध्ये सुचत नाही की 31 तारखेचा महिना असेल तर 1 2 3 तारखेच्या वार 5 वेळेस येत असतो. मग बघा कोणते कोणते आले गुरुवार शुक्रवार आणि शनिवार. गुरुवार शुक्रवार शनिवार पर्याय क्रमांक 3 येईल म्हणून ह्याचं उत्तर. त्याच्यानंतरचा 32वा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल. आता एकूण भाग मोजायचे. छायांकित म्हणलं का बघा एकूण किती आहेत 8 भाग आहेत. मग इथं खाली लिहायचं 8. मग छायांकित न केलेला म्हणलं मग किती आहेत 1 2 3. मग 3 न केलेले आहेत म्हणून हिचं उत्तर काय यायला पाहिजे होतं 3/8. एका फर्निचर दुकानातून गजाननने 12,500 रुपयाची खुर्ची व 8,500 रुपयाचा ऑफिस टेबल खरेदी केला. त्याने दुकानदाराला 25,000 रुपये दिले तर दुकानदार गजाननला किती रुपये परत करेल. तर आता तुम्ही दुकानला गेला आणि असं समजून हे उत्तर सोडवायचं. म्हणजे बघा एका दुकानातून गजाननने 12,500 रुपये. मग 12.5 म्हणजे काय होतं बघा हे 12 आणि 1.25 त्याच्यावरचे म्हणजे 250. 12,250ची खुर्ची झाली. 8,500 म्हणजे 8,500 रुपयाचं ऑफिस टेबल झाला. मग हे जे अगोदर खरेदी किंमत काढावं लागेल. हे 0 हे 5 7 10 चले 1 2 म्हणजे 20,750 रुपयाचं त्यानं खरेदी केली आणि 25,000 रुपये दिले तर गजाननला किती रुपये वापस करेल. जर समजा आता तुम्ही 10 रुपये घेऊन गेलात आणि तुम्ही 7 रुपयाचं सामान घेतलं तर तुम्हाला दुकानदार किती देतो तर तुम्हाला 10मधून 7 वजा करावं लागतील म्हणजे 3 येते. मग तसंच ह्याच्यामध्ये पण 25,000 मधून हे खरेदी केलेले वजा करावं लागेल. मग बघा 0 मधून 0 गेले 0 इथं जात नाहीत 10 तर 9 इथं 4. इथं 9 कसं आलं तर एक हातचा आणखी इकडं जाईल. 10 मधून 5 गेले 5 9 मधून 7 गेले 2 4 4 2 मधून 0 गेले 2 म्हणजे 4,250 रुपये वापस देईल. म्हणून ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. 77,707 कसं येईल 77,000 आणि 707 विचारले 707 असं येईल. मग ह्याची विस्तारित मांडणी काय यायला पाहिजे पहिल्यांदा ह्याची 70,000 अधिक 7,000 अधिक 700 अधिक 0 अधिक 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. खाली आकृतिबंधाचे निरीक्षण करावं. रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय शोधून दिलेले आकृतिबंध पूर्ण करा. आता बघा ह्या बाणाचं विरुद्ध दिशेला टोक आहे आणि मध्ये 2 स्टार आहेत म्हणजे आता इकडं तोंड करून असा बाण पाहिजे. कुठं हिथं आहे का पहिल्या पर्यायात नाही. हिथं आहे हिथं आहे हिथं आहे का नाही. असे तुम्ही कट करत जायचे म्हणजे आपलं उत्तरापर्यंत लवकर येतो आपण. आता बघा हिथं कुठला इकडं तोंड करून बाण पाहिजे. मग कुठं आहे इकडं तोंड करून बाण हिथंच आहे. इथं स्टार दिलेला आहे म्हणून ह्याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टार त्रिकोण व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. तर बघा आपण ह्या एक एक पर्यायावरून आपण ह्याच्यात टाकून बघायचे असते किंमत ह्याचं उत्तर काय येऊ शकतंय. तर बघा आपण जर इथं स्टारच्या जागेवर जर 3 ठेवलं इथं जर समजा इथं 3 ठेवलं त्रिकोणच्या जागेवर जर इथं 6 ठेवलं आणि चौकोनच्या जागेवर 1 ठेवलं तर बघा 6 आणि 3 9 आणि 1 10 इथं मग हातचे आले 1. आणखी इथं स्टार त्रिकोण सेमच आहे मग इथं आणखी ह्यांची बेरीज काय होईल या 3 ह्याची 10 होईल. 10 आणि 1 इथं 11 यायला पाहिजे. इथं हातचे आले 1. मग 1 साठी चौकोन आहे का इथं आहे. नंतर त्याच्या पुढचं बघा हे जे पण आता बेरीज किती होईल स्टार त्रिकोण चौकोनची 10च होईल आणि प्लस हातचा 1 म्हणजे 10 आणि 1 किती होतं 11 म्हणजे इथं पण 1 आलं इथं पण 1 आलं. मग चौकोनसाठी पण 1 आहे का नाही म्हणून हा पर्याय योग्य बसतो आहे. नंतर 37वा प्रश्न आहे कोण MLN हा लघुकोन आहे तर त्याचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल. हा कोण आहे हा लघुकोन आहे म्हणले तर याचं माप कोणतं असेल 0पेक्षा जास्त पण 90पेक्षा कमी असेल. लघुकोनच म्हणतात 90पेक्षा कमी असणाऱ्याला लघुकोन म्हणायचं म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. 90पेक्षा जास्त म्हणल्यानंतर हे आलं विशाल कोण आला असता. नंतर 38वा प्रश्न आहे 48,589 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता इथं 8 इथं 1 आहे आणि इथं 1 आहे. मग ह्या
काय विचारले? बेरीज विचारले. मग पहिले 8ची स्थानिक किंमत काय येईल? तर 8च्या पुढं 3 अंक आहेत, मग 3 शून्य द्यायचे, अधिक ह्या दुसऱ्या 8चं काय यायला पाहिजे? हिचं ह्याच्या पुढे 1 अंक आहे म्हणजे 80 यायला पाहिजे. ह्याची बेरीज बघा, 0808 म्हणजे 80, 8080. पर्याय क्रमांक 4. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 121 व बाकी शून्य उरेल म्हणले? म्हणजे हा प्रश्न बघा कसा विचारलेला आहे की 3000 या संख्येला या संख्येला कितीने भागले असता भागाकार 120 येईल. मग आता हे भागाकारच इकडे गेल्यानंतर जर आपण ह्याला इथंच ठेवलं आणि हे इकडं आणलं 120 आणि हे तिकडं नेलं प्रश्नचिन्ह, तर हे 1 शून्याला 1 शून्य जाईल. 12 1 12, 12 दोन्ही 24, 6 उरले 60 झाले, 12 पंचे 60. म्हणजे जर 3000ला 25ने भागलं तर उत्तर 120 येईल. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताचा प्रत्येक कोन कसा असतो? काटकोन असतो. खालील असममित आकृती कोणती? असममित म्हणजे त्याला उभी किंवा आडवी रेष दिल्यानंतर त्याचे 2 समान भाग व्हायला पाहिजेत. आता बघा ह्याचे होत आहेत का? इथं टाकल्यावर नाही होत. आडवे पण टाकले तर होत नाहीत, ह्याचे पण होत नाहीत. म्हणजे फक्त ह्याचं उत्तर काय येतं आहे? फक्त क. नंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे ह्याचं अ ब ड असममित विचारलं नाही, असममित विचारले म्हणजे अ ब आणि ड ही यायला पाहिजे. ही सममित आहे. असममित विचारल्यानंतर पर्याय क्रमांक 2 येईल. खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? आता इथं बघा सगळा गुणाकार करत बसायचं ना, आपण कट करत जायचं. ह्याला बघा 9 जर शून्यला गुणलं तर इथं एकक स्थानी 0 यायला पाहिजे होतं का नाही? मग हे ड चुकलं. आता इथं बघा 6 6 36, मग इथं 6 आलं, इथं हातचे आले 3, 6 0 0 आणि इथं काय यायला पाहिजे होतं? मग 0 आणि 3 यायला पाहिजे होतं का नाही? मग हे ब पण चुकलं. आता बघा कोणत्या पण संख्येला 0नं गुणलं का उत्तर काय यायला पाहिजे होतं? 0 यायला पाहिजे होतं, म्हणजे हे पण चुकलं. आता इथं बघा हे 22 न इथं 22 0 0 22 0 0 22 दोन्ही 44, म्हणजे ही बरोबर आहे. आणि बघा 10ला जर कोणत्या पण संख्येनं गुणलं तर ही आहे अशी संख्या इथं लिहायची. जर इथं 3 वेळेस 1 आणि 1 0 घेतला तर हा फक्त 10चं 1 0 टाकायचं, म्हणजे हा एक बरोबर आहे. म्हणजे अ आणि क फक्त 2 बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं? पर्याय क्रमांक 1. नंतर पुढचा प्रश्न आहे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यापेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्याची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? आता सीताफळ उत्पादक कुठं आहेत? सीताफळ उत्पादक शेतकरी इथं आहेत आणि केळी उत्पादक कुठं आहेत? इथं आहे. मग ह्या केळी उत्पादक शेतकऱ्याची संख्या ह्याच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे? आता बघा इथं किती आहेत? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. मग काय करायचं? ही 5 आहेत का नाही? तर ह्या 5ला पहिले 1 2 3 4 5 हे कट करायचे, म्हणजे ह्याच्यापेक्षा किती जास्त झाले? 1 2 3 शेतकरी जास्त झाले. पण ह्याचं प्रमाण काय? एक चित्र म्हणजे हे 10 शेतकरी आहेत, मग 3 शेतकरी म्हणजे 30ने कमी आहेत हे, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे होतं. प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल फळे निर्यात केली तर एकूण किती क्विंटल माल निर्यात होईल? प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल म्हणले, मग एकूण शेतकरी मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता हे बघा 30 शेतकरी आहेत, पण त्याला जर आपण एक शेतकरी चित्र म्हणजे 10 आहेत, मग त्याला 10ने गुणलं तर 300 येईल. ह्या प्रत्येकाने कितीने आणखी किती विकले? 3 क्विंटल म्हणले, मग ह्याला गुणिले 3 करायचं. मग काय येईल बघा हे 3 0 0 3 0 0 3 3 9, म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न 45 इष्टिकाची ती या आकृती संबंधित चुकीचा पर्याय शोधा. आता बघा इष्टिकाची ती आकृती संबंधित चुकीचा पर्याय विचारले. तर बघा समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात का? असतात, बरोबर आहे. नंतर 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात का? बरोबर आहे. 6 पृष्ठे व 8 शिरोबिंदू असतात, बरोबर आहेत. आणि 12 शिरोबिंदू व 10 पृष्ठे नसतात, 6 पृष्ठे असतात इष्टिकाची ती. आणि घनाला पण फक्त घनाचे 6 पृष्ठे समान असतात आणि इष्टिकाचे तिचे 4 समान असतात आणि 2 वेगवेगळे असतात, म्हणून हे चुकीचं येईल. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. 43,218 हा प्रश्न बघा इथं डायरेक्ट ह्याचं लिहायला सांगितलं नाही, तर या संख्येपेक्षा 100ने कमी असणारी संख्या म्हणले.
मग आता 43,218पेक्षा कमी काय असेल तर 200मधून 100 वजा करायचे म्हणजे 108 राहील. 43,118 याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट. तर पहिल्यांदा चढत्या क्रमाने लिहा बघा. पहिल्यांदा सगळीकडे 2 2 2 सेम आहे. 2000 2000. त्याच्यानंतर इथं 2002 आहे, 2020 आहे, नंतर 22 आहे, इथं 200 म्हणजे 1 नंबरला काय यायला पाहिजे 2002, 2 नंबरला 2020, 3 नंबरला 2220 यायला पाहिजे आणि नंतर 222 4 नंबरला येईल. तर विचारले काय दुसऱ्या क्रमांकावर. दुसऱ्या क्रमांकावर काय आले 2020. या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट. ह्याची दुप्पट गुणायचं आहे 2 तर 0 गुणिले 2 केलं तर 0च येणार आहे. 2ची दुप्पट 4, 0ची दुप्पट 0, 2ची दुप्पट 4 म्हणजे 4040 उत्तर यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या संख्येस 5ने निशेष भाग जाईल. आता 5 सहस्त्र म्हणजे काय 1000 असतं तर त्याच्या पुढं 1 2 3 शून्य द्यायचं. इथं 50 दशक म्हणजे काय 50 आणि दशक आलं का 1 शून्य द्यायचं 500 झालं. 555 एकक म्हणजे 555 झालं. मग 5ने निशेष भाग जाईल म्हणजे काय सगळ्यांना भाग घालायचा का नाही. त्याच्यासाठी कसोटे पाठ पाहिजे. तर 5ची कसोटी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहेत त्या प्रत्येक संख्येला 5ने निशेष भाग जातो. म्हणजे या सगळ्यांच्या एकक स्थानी बघा इथं 0 0 आहे, इथं 5 आहे म्हणजे तिन्हीला पण 5ने निशेष भाग जाईल म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. आता याची वजाबाकी करायची. 5मधून 8 जात नाहीत मग इथं झाले 15. मग 15मधून 8 गेले 7 येईल. इथं एकक स्थानी 7 आहे, इथं आलं नाही म्हणजे 7 येतं आहे. नंतर इथं 3 राहिले मग 3मधून जात नाहीत 7 म्हणून इथं 13 झाले. मग इथं 6 राहिले. 13मधून 7 गेले किती येतील 6 येतील. मग इथं 6 आहे, इथं 6 सगळीकडे 6 आहे. नंतर बघा इथं किती 6 उरले. 6मधून जात नाहीत इथं 4 उरले, इथं 16 झाले. 16मधून 7 गेले तर 3 आणि 6 9 यायला पाहिजे. म्हणजे इथं शतकस्थानी 9 कुठं आहे इथं आहे, इथं आहे आणि इथं एक हातचा तिकडे गेलेला आहे. इथं 4 उरले म्हणजे 5 यायला नाही पाहिजे तर 4967 यायला पाहिजे. वजाबाकीच होतं उत्तर पर्याय क्रमांक 3. हे प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती समसंख्या तयार होईल. आता बघा इथं तर पहिल्यांदा इथं विषम संख्या ही तर पहिल्यांदा कट करायचं. मोठ्यात मोठी म्हणले आता पर्यावरून पण गेला तर बघा 54,132 आहे, 54,312 आहे आणि इथं 52,000 आहे. 52,000 नाही येणार. 54,132 आणि 312 मोठा म्हणून याचं उत्तर काय येईल 54,312. मोठ्यात मोठी म्हणलं का आपण काय करायचं असतंय सर्वात मोठी घ्यायची 5 4 3 आणि 2 1 आज ही मोठी होते पण ही विषम होते म्हणून सम करण्यासाठी फक्त शेवटचे 2 एक्सचेंज केले का 12 येईल म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत. चौकोनाला 4 बाजू व 4 शिरोबिंदू असतात हे बरोबर आहे. चौरसाच्या 4ही बाजूची लांबी समान असते बरोबर आहे. चौरसाचे 4ही कोण काटकोन असतात बरोबर आहे. आयताच्या फक्त 3 बाजूची लांबी समान असते. 3 बाजूची समान असते का नाही समोरासमोरील बाजूची समान असते. मग एकूण किती विधाने बरोबर आहेत बघा. 4 बाजूनी बंदिस्त असलेल्या आकृती चौकोन म्हणतात म्हणजे 1 2 3 4 विधाने बरोबर आहेत म्हणून हे जो उत्तर काय येईल 51 1 येईल. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल. आता बघा हा इष्टिकाचितीचा वरचाच प्रश्न होता इथं घनाचा आलाय. तर इथं काय घन तयार होण्यासाठी 6 पृष्ठे पाहिजेत आणि समान आकाराचे पाहिजेत. बघा इथं समान आहेत 1 2 3 4 5 6 आहेत म्हणजे ह्याच्यापासून घन तयार होईल. नंतर इथं बघा 1 2 3 4 5 6 आहेत म्हणून ह्याच्यापासून पण घन तयार होईल. त्याच्यानंतर इथं किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7 आहेत म्हणल्यावर होईल का नाही म्हणून क चुकलं म्हणून ह्याचं उत्तर काय येईल फक्त अ आणि ब. नंतर 53 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटच्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. आता उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर बघा सगळ्यांचा छेद समान आहे तर उतरत्या क्रमाने मांडताना मोठी कोणता येईल हा 1 नंबरला येईल, नंतर हा 2 नंबरला येईल, नंतर हा 3 नंबरला येईल, हा 4 नंबरला येईल आणि हा 5 नंबरला येईल. तर या अपूर्णांक शेवटच्या क्रमांकावर कोणता आला मग 5 नंबरला 6/17 म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1. 1 ते 15 या संख्येमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत. तर बघा 1 ही संख्या समही नाही आणि ही मूळही नाही आणि संयुक्त नाही. 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. 2 3 5 7 11 आणि 13. नंतर 14 तर सम आहे आणि 15ला पण भाग जातो त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 एकूण 6 यायला पाहिजे होता. तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. तर बघा छेद समान आहे दोन्हीचा आणि जर अंश वेगवेगळे असतील तर जे अंश मोठा
ती संख्या मोठी असते, म्हणून ह्याच्यात कुठलं चिन्ह पाहिजे, पर्याय क्रमांक 2 मधलं म्हणजे हे चिन्ह पाहिजे होतं. नंतर पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा, किती मिनिटानंतर बरोबर 2:30 वाजतील. आता ह्या घड्याळात 12:30 वाजलेले आहेत, तर 2:30 वाजण्यासाठी बघा 1:30 वाजता 1 तास होईल आणि 2:30 वाजता 2 तास, म्हणजे 2 तासाने आणखी 2:30 वाजतील. मग 2 तास दिले नाही तिथं, डायरेक्ट इथं मिनटं दिलेत. मग 2 तास म्हणजेच काय असतंय, तर 1 तास म्हणजे 60 मिनटं. मग 60 गुणिले 2 करायचं होतं, 2 0 0 6 2 12 म्हणजे 120 मिनटं याचं उत्तर येतं. चौरसाची परिमिती काय आहे, 4 गुणिले बाजूची लांबी. एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 10 सेंटीमीटर आहे, तिला प्रत्येक 11 सेमी अंतरावर आडवे लोखंडी गज लावायचे आहेत, तर गजांची संख्या किती. आता बघा इथं सेंटीमीटर दिले, मग हे जर मीटरचं सेंटीमीटर करू, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 100 आणि 10 किती, 110. आणि प्रत्येक 11 लावायचे आहेत, म्हणजे ह्याला 11ने भागायचं. 11 1 11, 11 1 11 आणि हे 0ला 0 म्हणजे एकूण 10 लागतील गज. खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय शोधा. आता एकक स्थानी जर 1 3 5 7 9 या संख्या असतील तर त्याला विषम संख्या म्हणायचं, म्हणून हे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या वर्तुळात व्यास नाही म्हणले. मग आता बघा व्यासाची व्याख्या काय, तर वर्तुळ केंद्रबिंदूमधून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला व्यास असे म्हणतात. तर ही व्यास आहे, हा पण यर व्यास आहे, हा त व्यास आहे, पण हा फ हा व्यास नसून ही जीवा आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. खालील पर्यायातून छायांकित भाग दर्शनासंबंधित चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आता हा प्रश्न तर जे मुलं हुशार आहेत त्या मुलांनी सुद्धा हा प्रश्न चुकवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अपूर्णांकाला आणखी त्यांनी भाग दिलेला आहे, त्याच्यामुळे हे भरपूर मुलं चुकलेले आहेत. तर बघा इथं छेदामध्ये काय असतं, एकूण भाग किती असतात, 1 2, ते छेदामध्ये लिहिलेस, मग 2 भाग बरोबर आहे. त्याच्यामधला छायांकित म्हणले, मग छायांकित कोणता, 1 भाग रंगवलेला, म्हणून हे पहिला बरोबर आहे. आता इथं बघा एकूण भाग किती आहेत, 4, त्याच्यामधला 1 छायांकित केलेला हा पण बरोबर आहे. मग ह्याच्यानंतर खालचं बघा इथं एकूण भाग किती आहेत, तर एकूण 10 भाग आहेत, त्याच्यातले छायांकित भाग किती येते, 5 आहेत. मग 5/10 नाही म्हणून मुलांनी ह्याच प्रश्नाला चुकीचं केलं, पण ह्याचं काय ते 5 1 5, 5 2 10, म्हणून ह्याचं ही पण बरोबर आहे. मग आता इथं बघा ह्याचं काय यायला पाहिजे होतं, एकूण भाग किती आहेत, 4, त्याच्यातलं छायांकित केलेले भाग किती आहेत, 3 आहेत, म्हणून ह्याचं उत्तर 304 यायला पाहिजे होतं, हे चुकलं होतं, म्हणून ह्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या पर्यायात कोणत्या भागाकाराचे उत्तर योग्य आहे. आता बघा 11ने ह्याला भागलं तर काय येतं, जर आडवी मांडणी येत नसेल तर उभी मांडणी करून बघायचं. 11 1 11, 11 त्रिक 33, पूर्ण भाग जातो का नाही, पॉईंटमध्ये येते, म्हणून हे चुकलेलं आहे. आता ह्याला बघा 4 1 4, 4 1 4, 4 0 0, 4 1 4, 101, म्हणून ह्याचं उत्तर 2 नंबरचं बरोबर आहे. तर ह्याचं बघा काय चुकले, 5 1 5, 5 48 बरोबर आहे. मग किती उरले, 44 म्हणून 4 गेले, 45 उरले, 5 9 45, म्हणजे ह्याचं 89 उत्तर यायला पाहिजे होतं, म्हणून हे चुकलेलं आहे. त्याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आता 29/3 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूप कोणते. आता हा पण प्रश्न बहुतेक मुलांचा चुकलेला आहे. तर बघा 29/3, 29/3, तर आता 3ने भाग द्यायचा, 3 1 3, 3 9 27. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जो भागाकार आहे का तो इथं लिहायचा. मग बाकी किती आहे, 29 मधून 27 गेले, किती उरले, बाकी 2 उरले, ती 2 वर लिहायची असते, आणि छेद काय आहे 3, तर हे 3ला 3 म्हणजे 9 पूर्णांक. ह्याचं म्हणजे सूत्रच आहे की इथं काय लिहायचं असतं, पूर्णांकयुक्ताला भागाकार, इथं बाकी, आणि इथं छेद आहे तो छेद लिहायचा असतो, म्हणजे उत्तर काय येईल, 9.2/3, पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे होता. खालीलपैकी कोणती संख्या 2 5 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य नाही. बघा कसोटीवरचे 2 प्रश्न आलेले आहेत, मग असे 5 आहेत. आता बघा 2 5, 2ची कसोटी काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादी संख्या असते त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. मग इथं 0 इथं 0 इथं 0 इथं 2च्या पटीतील संख्या नाही, म्हणून ही विभाज्य नाही. ह्याला 5ने जातो, 10ने जात नाही. मग ह्याला 10ची पण कसोटी काय, दिलेल्या संख्येमधील जर एकक स्थानी प्रत्येक एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. मग इथं पण 0 नाही, त्याच्यामुळं 95 ही संख्या
2 आणि 10ने विभाजन आहे, 5ने आहे, पण ह्या 3नी विचारले म्हणून उत्तर 3 येईल. संहिताकडे 347 फुले आहेत. प्रत्येक हारात प्रत्येकी 15 फुले याप्रमाणे अनुक्रमे किती हार तयार होतील व किती फुले उरतील. मग काय करावं लागेल, तर 347 भागिले 15 करावं लागेल आपल्याला. 347 भागिले 15, 15 1 15, 15 2 30, 4 उरले 47 झाले. 15 2 30, 15 त्रिक 45, मग किती उरले 2, 45 म्हणजे 2 उरले, म्हणजे किती 23 हार बनले आणि 2 फुले उरले. म्हणून हे उत्तर काय यायला पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 4. या उदाहरणात चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल. आता इथं बघा, चौकोनाच्या जागी म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज जेवढी आले जेवढी आले ह्याची जेवढी आले तेवढीच ह्याची पण यायला पाहिजे. तर ह्याची बेरीज करू अगोदर आपण. इथं 13 आणि 9 आणि 7 16 येते. मग इथं 11 आहे, मग 11मध्ये किती मिळवल्यावर 16 येते, 5 मिळवावं लागेल. म्हणून ह्याचं उत्तर काय येते 5. जर इथं तुम्ही 5 ठेवलं आणि या दोन्हींची बेरीज केली तर ह्या दोन्हींची पण बेरीज 16/13 येते. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. नंतर आपला 67वा प्रश्न आहे. कबीरने त्याच्याकडील रुपये 500, रुपये 100, रुपये 50च्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेत 20 रुपयाची नाणी मागितली, तर त्याला 20 रुपयाची किती नाणी मिळतील. बघा, आता 500चे 2 म्हणले, मग 500चे 2 किती बनतील 1000, 100चे 2 किती बनतील 200 आणि 50चे 2 किती बनतील 100. जर ह्या सर्वांची बेरीज केली तर इथं काय 0 0, इथं 3 आणि ही 1, म्हणजे 1300 रुपये बनतील. जर 1300 रुपयामध्ये 20ची नाणी किती येतील हे काढण्यासाठी 1300 भागिले 20 करावं लागेल. हे 0 हे 0 गेलं, बे 1 बे, बे सख 12, 1 उरले, बे 5 10, म्हणजे 65 नाणी पाहिजे. उत्तर काय येईल 67चं पर्याय क्रमांक 4. 68 आहे. 2 लिटर अधिक 500 मिलीलिटर. बघा, 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असतं. मग हे 500 म्हणजे अर्धा आहे का नाही, 2 आणि अर्धा म्हणजे काय यायला पाहिजे 2.5 लिटर. मध्यान्होत्तर 12:15 सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 30 मिनिटे चालले, तर नाटक किती वाजता संपले. तर बघा, 12:15 सुरू झाले, 12:15 सुरू झाले आणि 3 तास 30 मिनिटे चालले. तर 3 तास म्हणजे हे बघा, ही 1 हे 2 3, तर 1 तासाने किती वाजतील 1:15, नंतर 2:15, 3:15, म्हणजे 3:15 3 तास झाले. आणि त्याच्या पुढचे 30 मिनटं म्हणजे काय करावं लागतील, ह्याच्यामध्ये 30 मिळवलं तर 45 होतं आहे. मग 3:45 म्हणजे किती 3:45 वाजता नाटक संपले. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. 1/9 या अपूर्णांकामध्ये 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवा म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल. बघा, 1/9 आहे, त्याच्यामध्ये जर मी 1 वेळेस 1/9 मिळवलं तर किती आलं 1 अधिक 1 2/9, म्हणजे 1 वेळेस मिळवल्यावर 2/9 आलं. तर बघा किती वेळा मिळवा म्हणजे आता बघा 9/9 ह्याचं भागाकार 1 येतो, म्हणजे 9/9 येण्यासाठी आपल्याला ते 8 वेळा मिळवावं लागेल. म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. 5 किलोग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम. सन 2026 या वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षी त्याच महिन्याच्या शेवटी कोणता दिवस असेल. आता बघा, महाराष्ट्र दिन म्हणले म्हणजे मे महिना आहे, तर मे महिना कितीचा असतो 31 दिवसांचा, म्हणजे 31 मेची आपल्याला तारीख काढायला सांगितले. अशा प्रकारचा आपला प्रश्न सोडून पण झालेला, एक शॉर्ट टाकलेला होता आणि खूप मुलांनी त्याचे उत्तरं पण दिलेले होते. तर तुम्ही उत्तर कुठले पण ह्याचे तुम्हाला जर काय असते माहिती आहे का, जर तुम्ही नुसतं व्हिडिओ बघत राहिलात आणि त्याचे उत्तरं नाही दिले तर तुम्हाला पण त्याची प्रॅक्टिस होत नाही. जर तुम्हाला एखादा प्रश्न दिला आणि सोडवायला सांगितला तर तुम्ही मनानं त्याचं उत्तर बघण्याचा प्रयत्न करचाल, त्याला सोडवायला प्रयत्न करचाल, चुकू द्या पण ते उत्तर सोडवायचं आणि नक्की एकदा कमेंट करायचं, म्हणजे काय होतं ते तुमच्या कायमचं लक्षात राहते. आणि बघा, त्याने ज्या मुलांनी त्या व्हिडिओमध्ये कमेंट केले त्यांचं हे प्रश्न चुकलाच नसणार आहे. तर बघा, महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास मग आपल्याला माहिती आहे की मे महिन्यात किती दिवस असतात 31 दिवस असतात. तर महाराष्ट्र दिन कोणत्या शुक्रवारी म्हणले, म्हणजे 1 तारखेचा 1 मेचा वार कोणता शुक्रवार आहे. जर इथं आपण लिहिलं मे महिना 31 आहे, दिलेली आहे आपल्याला 1 तारीख शुक्रवार आहे. जर इतर लिहिलं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार,
शुक्रवार, शनिवार. मग आता 1 तारखेला शुक्रवार दिला आहे, तर 1च्या नंतर परत कोणत्या तारखेला शुक्रवार? 1मध्ये 7 मिळवायचे, 8, 8मध्ये 7 मिळवलं 15, 15मध्ये 7 मिळवलं 22, 22मध्ये 7 मिळवलं 29, तर इथं काय येईल 30, आणि इथं रविवार येईल 31. म्हणजे काय यायला पाहिजे होतं उत्तर 31 रविवार. श्रेयाने प्रत्येकी ₹5 प्रमाणे 7 खोडरबर घेतले. प्रत्येकी 10 प्रमाणे 10 पेन्सिली खरेदी केल्या. जर तिने दुकानदारात 200 रुपयाची नोट दिल्यास दुकानदार तिला किती रुपये वापस देईल? बघा, 5 प्रमाणे म्हणजे 5 रुपयाला खोडरबर, तर 7 खोडरबरची किती? 7 5 35, आणि 10 रुपयाप्रमाणे 10 पेन्सिल, मग 10 पेन्सिलचे किती झाले? 100, म्हणजे 135 रुपये झाले. तिने दिलेत किती? 200 रुपये. मग बघा, 200 वजा 135 जर केलं तर इथं 10 झाले, तर 9, इथं 1, 10मधून 5 गेले 5, 9मधून 3 गेले 6, 1मधून 1 गेले 0, म्हणजे दुकानदाराने तिला 65 रुपये परत देईल. इरफान दररोज सकाळी 2.5 किलोमीटर धावतो. म्हणजे दररोज किती मीटर धावतो? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 2.5 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर. का इथं काय 5 किलोग्रॅमचं, ह्याच्यामध्ये किलो आलं का 1000 येतं फिक्स. तर 2.5 किलोमीटर म्हणजे किती यायला पाहिजे? 2500 मीटर. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्येचा गट कोणता? पूर्ण वर्गसंख्याचा म्हणजे बघा, ह्याच्यात 27 64 वर्ग आहे, पण 8 आहे का? नाही, हा चुकला. इथं 1 वर्ग आहे, पण बाकीचे वर्ग आहेत का? नाही. इथं बघा 47 37, ह्याच्यात तर 1 पण वर्ग नाही. पूर्ण वर्ग असलेला 100, 10चा वर्ग आहे 36, 6चा वर्ग आहे 25, 5चा वर्ग आहे. म्हणजे उत्तर 3 येईल. अशा प्रकारे आपण गणिताच्या पण उरलेल्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की एकदा कमेंट करा, आणि तुमचे मार्क कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आता स्कॉलरशिपच्या मुलांना पण त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर कुठले प्रश्न टाकले असतील तर त्याचे उत्तरं द्या, त्याच्यामुळे तुमच्या पण बुद्धीला चालना भेटेल, आणि तुम्ही नवीन जर गणित आले तर त्याला सोडवण्यासाठी तयार असाल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.